नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये अ, अजून कोण जॉईंट होते का आधी बघूया. मग तुम्हाला मी रेसिपीला सुरुवात करते. चला आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी बनवणार आहे, हे बघा, वांगी घेतली. तर ह्याचे मी कापं करणार आहे. तर मसाला कापा आणि रवा कापा अशी 2 कापं करणार आहे आणि खूप छान लागतात जेवणाबरोबर, भाजी वगैरे जर नसेल. चल आपण हे बघा, आज मी वांग्याची कापं करणार आहे, म्हणजे रवाची कापं आणि मसाला असं तवा हे करणार. तुम्हाला जर कुठल्या मालवणी रेसिपी बघायची असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी नक्की तुम्हाला या लाईव्हमध्ये नक्की दाखवेल. आणि काहीही तुम्ही मालवणी रेसिपी तुम्हाला येत नसतील त्या तुम्ही सांगू शकता. मी बनवून तुम्हाला दाखवेन. तर आता आपण सुरुवात करूया. तर आता मी काय हे आता मी घेतलेली ही वांगी. तर आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे. ह्या बाऊलमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यात पाणी घालून घेते मी. तर आता ही कापं तुम्हाला कशी गोल कापायची तर मी गोलच कापते. हे बघा. तर अशी गोल कापा मी कापून घेते. मस्त लागतात ह्या वांग्याची कापा, रवा म्हणजे रवा फ्राय वगैरे किंवा मसाला फ्राय असं छान लागतं. तुम्हाला जर कुठल्या मालवणी रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की मला सांगा, मी नक्की बनवेन. तर हे बघा, अशी गोल कापा कापून घ्यायचे. पाण्यामध्ये आपल्याला घालायचे. जास्त पातळी कापायची नाही. बघा, ह्या पद्धतीमध्ये आपल्याला ही कापून घ्यायचे. माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि नक्की माझ्या रेसिपी बघा, तुम्हाला आवडतील.
हे वांग्याचं भरीत सुद्धा खूप छान लागतं, ते सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवेल. पण आता मी फक्त आज तुम्हाला याची रवा कापा. आवाज येत नसेल तर सांगा. जाडजाडच खूप छान लागतात पातळपेक्षा, कारण वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. यात थोडंसं आपल्याला मीठ पण घालायचं आहे पाण्यामध्येच. आणि हा अशीच ही पाण्यामध्ये ठेवायची, नाही तर काळी पडू शकतात. तोपर्यंत आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी एक डिश घ्यायची आहे आपल्याला. आवाज येतोय का तुम्हाला? तर आता एक मसाला तयार करून घेऊया आपल्याला घ्यायचा आहे. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद, हा हे मालवणी मसाला घातलेला आहे मी. आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आणि लाल तिखट. थोडंसं आपल्याला आगळ सुद्धा घालायचं आहे. आवाज येतोय का? आणि थोडंसं मीठ सुद्धा घालून घ्यायचं. नमस्कार मंडळी, आवाज येतोय का तुम्हाला? कोणीच काही बोलत नाहीये, रिप्लाय द्या काहीतरी. मालवणी रेसिपी तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला भेटतील. तर आता हा बघा, हा मसाला आपण आता मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा ह्या पद्धतीमध्ये मिक्स करायचं आहे. ह्यात थोडंसं आपल्याला पाणी सुद्धा घालायचं आहे. आधी मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बघा, हा जरा सुका आहे मसाला, तर ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी पाणी घालून घेते.
ह्यामध्ये थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं. तर ह्यामध्ये मी आता तांदळाचं पीठ सुद्धा घालून घेतलं. भाजी वगैरे नसेल तर तुम्ही हा पदार्थ तुम्ही करू शकता. आवाज येतोय का तुम्हाला? तसं सांगा मला. नाही येत असेल तर प्लीज मेसेज करा. इथे कोणीच कमेंट करत नाही. नमस्कार मंडळी, तुम्हाला ह्या चॅनलवर मालवणी रेसिपी बघायला भेटतील. तर प्लीज रिप्लाय करा, काहीतरी कमेंट करा. आवाज येतोय का तुम्हाला? तर आता ही जी वांगी मी हे बघा पाण्यात भिजत ठेवली होती. ह्याच्यात मीठ वगैरे घालून ठेवलेले. अशी लांब मोठी अशी वांगी असते, खूप छान लागते. जर भाजी वगैरे जर नसेल तर तुम्ही अशी कापा करू शकता. तर आता मी घेतली थोडीशी मसाला फ्राय करून दाखवते आणि नंतर तुम्हाला रवा फ्रायसुद्धा करून दाखवते. तर आता ही वांगी अशी मी जाडच कापली, कारण वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता यातली मी अर्धी वांगी काढून घेते. बाकीच्याला मी रवा फ्राय करणार आहे. तर आता ह्याला आपण मसाला लावून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे बघा. चव बघून घ्यायचे. मीठ वगैरे कमी असेल तर घालायचं. ह्याला तांदळाचं पीठ लावल्यामुळे हा मसाला जरा सुद्धा निघणार नाही. त्यामुळे तांदळाचं पीठ लावा. थोडंसं बेसन लावलं तरी काही हरकत नाही. मालवणी रेसिपी खूप अशा भरपूर आहेत जे कुणाकुणाला येत नाही. मच्छी कढी वगैरे माझ्या चॅनलवर आहेच आणि खूप चांगल्या त्याला रिस्पॉन्स भेटतोय. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जावा आणि बघा. माझ्या रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर तुम्हाला लाईव्हमध्ये बघायची असेल मच्छीची कढी वगैरे तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुमच्यासाठी नक्की बनवेन. तर आता हा मसाला मी सगळा लावून घेतला आहे वांग्याला. हे बघा. आता ही आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे. तर आता आपण गॅसवर आधीच मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. हे बघा. दिसतंय का? तवा आता गरम करायला ठेवलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं. आवाज येतोय का तुम्हाला? करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण करा. आता ही बघा मी तेल घालून घेतले.
जरासा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. भाजी वगैरे जर नसेल तर तुम्ही असे वांग्याची कापा करू शकता किंवा तुम्ही बटाट्याची कापा पण सेम ह्या पद्धतीत पण करू शकता. खूप छान लागतात. तुम्हाला कुठल्या मालवणी रेसिपी जर बघायच्या असतील तर नक्की मला कमेंट करा. मी नक्की उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण फक्त तुम्ही सांगा मला काय बनवायचं. तुम्हाला जर लाडू बघायचे असेल किंवा असं काही रेसिपी आमच्या कोकणातल्या मालवणी रेसिपी तर सांगा. आता हे बघा तवा गरम व्हायला आलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला ही वांग्याची कापा भाजून घ्यायची आहे. बघा मसाला चांगला लावून घेतला आहे. तांदळाचं पीठ पण लावलं आहे चांगलं. त्याच्यामुळे ह्याचा मसाला निघणार नाही. हे बघा गॅस बारीक करायचं. मच्छीचा वार असेल आणि मच्छी खाऊ शकत नाही तर अशी ही तुम्ही वांग्याची कापा फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. गॅस बारीक केलेला आहे मी आता. आता हे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. प्लीज कमेंट करा. कोणी कमेंटच करत नाही आहे. उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला मी उकड्या तांदळाचे लाडू करून दाखवते. आमच्या कोकणामध्ये कसे केले जातात ते खूप छान लागतात, पौष्टिक आहे. आणि आता थंडी पण सुरुवात होणार तर तेव्हा असे उकड्या तांदळाचे लाडू वगैरे तुम्ही मुलांना करून दिला टिफिन वगैरेसाठी तर नक्की. अजून तुम्हाला जर कुठल्या मालवणी रेसिपी बघायची असेल तर नक्की मला सांगा. मी उद्याच्या लाईव्हमध्ये नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. आता बघा हे पलटी करून घेते. वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. याचप्रमाणे मी तुम्हाला वांगा रवा फ्राय पण करून दाखवणार आहे. ते पण प्लीज लाईक करा आणि कमेंट करा. हाय चारुशिला जाधव. हाय मॅम. मॅम तुम्हाला कुठल्या कोकणातल्या रेसिपी जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट टाईमाला नक्की ट्राय करेन. म्हणजे पुढच्या आता लाईव्हमध्ये मी उद्याच्या लाईव्हमध्ये मी उकड्या तांदळाचे लाडू तुम्हाला दाखवेन. जर तुम्हाला वेगळ्या काही रेसिपी बघायच्या आहेत त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. फिश रेसिपी माझ्या खूप चांगल्या आहेत तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जा. माझ्या चॅनलवर जा आणि बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी नक्की आवडतील. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आता हे वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची. बारीक गॅसवर करायचं आहे. आतून चांगलं त्या शिजली पाहिजे ती वांगी. प्लीज बोला. आपण थोडं बोलूया. पण आणि काय प्लीज जरा थोडं बोला. कोणीच बोलत नाहीये. ॲड आणि स्टिकर्स करायचं. बघा भात डाळ आणि मस्त अशी वांग्याची कापा. ह्याला रवा लावल्यावर अजून छान लागतात ही रव्याची कापा. तर तुमका मी दुसरी पण रेसिपी दाखवते ना त्याच्यामध्ये तुमका
रव्याची काप म्हणजे रवा वांगा फ्राय करून दाखवते. खूप छान लागतात, क्रिस्पी आणि मस्त. असे सुद्धा खूप छान लागतात मसाला फ्राय. तर ही वांगी आता झालेली आहे, आतूनही चांगली शिजली गेलेली आहे. प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. मालवणी रेसिपी, कोकणातल्या ज्या रेसिपी आहेत तुम्हाला ज्या तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला जर त्या शिकायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की तुम्हाला ह्या रेसिपी बघायला भेटतील. उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे मी तशी रेसिपी नक्की बनवेन. तर आता ही झालेली आहे बघा वांगा फ्राय. ही बघा ह्या पद्धतीमध्ये ही वांगा फ्राय मी बनवलेली आहे. खूप छान लागतात. मच्छी वगैरे जर नसेल, आमच्याकडे कोकणात म्हणजे मच्छी पाहिजे असते, जर मच्छी वगैरे जर नसेल तर मस्त असं बटाट्याची कापा किंवा अशी वांग्याची कापा भाजायची आणि खायची. हे बघा नुसती खायला पण खूप छान लागतात. तर हे बघा मसाला वांगा फ्राय. आता ही दुसरी रेसिपी तुम्हाला मी रवा फ्राय दाखवणार आहे, वांगा रवा फ्राय. आज तुम्हाला मी साध्या रेसिपी दाखवल्या, उद्या तुम्हाला मी उकडे तांदळाचे लाडू दाखवणार आहे लाईव्हमध्ये. तर अशी ही सगळी मी वांग्याची कापा भाजून घेतलेली आहे. हे बघा मस्त अशी ही वांगा मसाला फ्राय तयार आहे. साधी सोपी रेसिपी आहे. हे बघा आवडेल तुम्हाला, नक्की करून पहा. आणि साधी सोपी. तर हे सुद्धा झालेले फ्राय काढून घेते. आता दुसरी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे, वांगा रवा फ्राय दाखवणार आहे. तर आधी पहिले हे मी फ्राय करून घेते मसाला फ्राय, मग तुम्हाला रवा फ्राय दाखवते. तुम्हाला जर मालवणीच्या रेसिपी जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवर जा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मच्छी कढी वगैरे खूप छान छान आहेत, तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. कोणीच कमेंट करत नाही, प्लीज कुणीतरी कमेंट करा. तर आता हे एका बाजूने भाजून झालेलं आहे. हे बघा मस्त असा कलर आहे. जादूशीला जादव. हे सगळं बारीक गॅसवर भाजायचं आपल्याला.
तुम्ही कमेंट नाही केलं तर मी कसं तुमच्याशी बोलू, आणि तुम्हाला काय तुम्हाला जर रेसिपी जर काही बघायची असेल तर मला कशा कळणार. प्लीज कमेंट करा. आणि कुठून कुठून आता 8 जण लाईव्हमध्ये आहे, पण कुणीच कमेंट करत नाही आहे, फक्त बघताय, कोणी लाईकसुद्धा करत नाही आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नॉनव्हेज रेसिपी म्हणजे माशांच्या रेसिपी मालवणी पद्धतीतल्या खूप छान छान आहेत, तर नक्की बघा. हे बघा, तर असे हे मी मसाला फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण वांगा रवा फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी आता काय करते तुम्हाला दाखवते. हे फ्राय होऊन द्या. मग अशी तुम्हाला मी दाखवलेले फ्राय करून. तर ह्या पद्धतीमध्ये हे वांगा मसाला फ्राय रेडी आहे बघा. खूप छान लागतात, मस्त असेच खायला पण खूप छान लागतात. हे बघा मी केलेले. ह्याला तांदळाचं पीठ वगैरे मसाला वगैरे सगळं लावून मी हा वांगा मसाला फ्राय तयार केलेला आहे. हे बघा. आता तुम्हाला रवा फ्राय करून दाखवते. म्हणजे मासे वगैरे जर नसेल तर कसे करायचे तुम्हाला दाखवते. चॅट व्हिडिओ कंटाळवाणा वाटतो. तुमच्या गॅसवर काय चाललंय हे दिसत नाही, प्राकृती नाही दिसत नाही. तुमचे प्राकृतीचे व्हिडिओ वाया जात आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? सॉरी, म्हणजे थांबा 1 मिनटं. हे बघा तुम्हाला दिसतंय आता तर सांगा. हे मी वांगा मसाला फ्राय केलेला आहे. तर ह्याला मी मसाला वगैरे वांग्याचं गळ वगैरे असं लावून मी रवा फ्राय केलेला आहे. आता येतोय का आवाज बघा. तर आता हे झालेलं आहे. अशी नुसती खायला खूप छान. माझी मुलं तशीच आता वाट बघतात कधी मम्मी करते आणि आम्ही खाऊ. तर हे तयार आहे आता मसाला वांगा फ्राय. आता आपण सॉरी मसाला फ्राय झालेला आहे. आता आपण मसाला वांगा फ्राय करून दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी मी आधी एक डिश घेऊया. हे बघा आता दिसतंय ना तुम्हाला. हो येतो आहे. तर काही जर चुकत असेल तर मला नक्की सांगा. तर आपण आता काय करायचं आहे, ह्यामध्ये पहिली हळद घ्यायची आहे. हे बघा थोडीशी. वांगी आधीच मी कापून ठेवली आहे, तेव्हा मी मगाशीच चालू केलं होतं तेव्हा लाईव्हमध्ये. तर अशी ही वांगी मी कापून घेतली. मोठी अशी जी असते ना निळ्या रंगाची ती वांगी घेतलेली आहेत मी. आणि हे बघा खूप छान लागतात जेव्हा भाजी वगैरे जर नसेल. आमच्याकडे कोकणामध्ये बोललात तर मासे वगैरे खूप आवडतात.
तर मासे वगैरेंचा वार नसला की आम्ही असं बटाटे कापा, वांगा कापा अशी करूनच खातो. तर आता ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला घातलेला आहे थोडा. आपल्या तिखटीप्रमाणे घालायचं आहे. अर्धा चमचा मी लाल तिखट घातले. आगळ घालते मी. तर हा घरगुती आगळ आहे, त्याच्यामुळे बाटलीत भरून ठेवलेला आहे. जर तुम्हाला आगळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही हे बघा, हे असे आगळ असतात कोकमचं. तर यामुळे जरासा आंबटपणा येतो आणि खूप छान लागतं. आता ह्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालायची. तर आलं लसूण कोथिंबीर ह्याची मी पेस्ट तयारच करून ठेवते. प्लीज कमेंट करा. आणि उद्या मी मालवणी रेसिपीमध्ये तुम्हाला आमच्याकडे उकड्या तांदळाचे लाडू खूप आवडतात इकडे. म्हणजे इकडे खूप खाल्ले जातात. आणि आता थंडी पण सुरू झाल्यानंतर थंड वातावरण असलं की उकडे तांदूळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. तर तुम्हाला उद्या जर लाईव्हमध्ये उकडे तांदळाचे लाडू बघायचे असतील तर नक्की सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की हो मॅम, उद्या तुम्ही उकडे तांदळाचे लाडू दाखवा. मग मी नक्की उद्या उकडे तांदूळ, किंवा तुम्हाला जर वेगळी रेसिपी जर काय बघायची असेल मालवणी पद्धतीतल्या, तर मला तुम्ही आत्ता कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी उद्या 4 वाजता लाईव्हमध्ये तुम्हाला ती रेसिपी नक्की दाखवेन. तर ह्यामध्ये मी आता काय आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. सॉरी, मीठ नाही घातलेलं आहे मी, थोडं मीठ घालून घेते. मगाशी मी पाण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, कारण वांगी काळी पडू नये म्हणून मीठ घातलेलं आहे. प्लीज कमेंट करा. उद्या तुम्हाला काय रेसिपी जर बघायची असेल आमच्या कोकणातल्या, तर मी उद्या नक्की बनवेन. 4 वाजता उद्या मी लाईव्ह घेईन. त्या आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघा, मगाशी मसाला फ्राय सुद्धा असंच केलं होतं. फक्त ह्याला आता मी रवा फ्राय करणार आहे. तर त्यासाठी थोडंसं अजून एक्स्ट्रा काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. पहिला आधी हा मसाला व्यवस्थित करून घ्यायचा आपल्याला. हे बघा, चव थोडीशी बघायची, कारण मी आगळ सुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे आंबटपणा आहे त्याला. त्यामुळे मीठ जपून घालायचं आहे, कारण आगळमध्ये मीठ असतंच. कुठून आहात ताई तुम्ही? मी कोकणातून. तर आता ही वांगी आहे पाण्यामधून मी ठेवली होती. आता ही आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला मसाला लावून घ्यायचा. हे बघा, हे बघा, मगाशी मी वांगा मसाला फ्राय केलं होतं. तर हे रेडी आहे. आता तुम्हाला मी रवा फ्राय दाखवते, तर तुम्ही ते पण बघा. आवाज येतोय का तुम्हाला आणि दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित? नाही दिसत असेल तर प्लीज सांगा. कुठलं गाव आहे? माझं गाव सावंतवाडी. तुम्ही कुठून आहात? काय नाव आहे यांचं? देव्यांकर. हाय मॅम, सॉरी. आता हा मसाला लावून घ्यायचा आहे बघा. आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे. आमच्याकडे मासे वगैरे जर नसले की असे हे बटाटा कापा. तुमका जर बटाटा कापा जर बघायचे असेल तर बटाटा कापा सुद्धा सांगा. मी आता तुम्हाला करून दाखवते लगेच पाहिजे तर. पण कमेंटमध्ये सांगा तरच मी बनवणार. हे बघा, या पद्धतीमध्येही वांगा मी मसाला लावून घेतलेला आहे. उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे मला सांगा. मी उद्या उकडे तांदळाचे लाडू दाखवणार आहे. तर तुम्हाला उद्या ही रेसिपी बघायची असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडची फेमस रेसिपी आहे ती उकडे तांदळाचे लाडू. मी मुंबईवरून आहे. अच्छा. माझं मुंबईला माहेर आहे. मम्मी पप्पा तिथेच राहतात. मी सुद्धा मुंबईचीच आहे. लग्न करून गावी आली.
आता हा मसाला मी लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याला वरती लावायसाठी काय करायचं आहे, एक डिश घ्यायचं. हे बघा, ते साईडला ठेवायचं. मगाशीच मी मसाला फ्राय करून झालेली आहे. तर आता कोणी लेट आले असतील तर कुणाला माहीत नसणार. हिना मैम आप पहले भी आए थे, वो पहला लाइव मेरा थोड़ा सा नेट के वजह से कट हो गया है. तो हाय मैम, तो मेरी वो रेसिपी आधी पूरी हो गई है. ये देखो, अभी मैंने मसाला ये जो अपनी बैंगन होते ना जो बड़े वाले, तो उसके मैंने ऐसे मी मसाला फ्राय केला है. अभी मैं दूसरी रेसिपी जो बनाने वाली हूँ वो रवा फ्राय बना रही हूँ. हिना गोड. हां, तर आता आपण काय घ्यायचं आहे, रवा घ्यायचा आहे. तर मी हे रवा घेते. हे बघा, ह्यामध्ये आपल्याला एक दोन मगाशी पण आपण तांदळाचं पीठ लावलेलं आहे त्याला, पण थोडंसं आपण तांदळाचं पीठ घालूया अजून एक्स्ट्रा. आणि हे एक अर्धा चमचा बेसनसुद्धा घातलेलं आहे. ह्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. थैंक यू. सॉरी मैम, वो क्या हो गया, लाइव में पहले लिया ना तो उतना नेटवर्क के वजह से मेरा हो गया, इसके लिए. पण आप आए इसके लिए धन्यवाद. अभी सेकंड रेसिपी आपको पूरी देखने को मिल जाएगी. अभी ह्याच्यामध्ये मग थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालते मी. तर आता हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे. ह्याला आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, एका बाजूला मी गॅसवर तवा सुद्धा ठेवलाय गरम करायला. तर मी आधी पहिला हे बघा, आधीच त्या तव्यावर मी मसाला फ्राय करून झालेली वांगा. इट्स ओके. हाँ ओके. तो मैम मैं कल भी आने वाली हूँ लाइव में, तो उसमें मैं उकड़े तांदूळ जो ब्राउन चावल होता है ना उसके लड्डू बताने वाली हूँ. बहुत अच्छे लगते हैं और अभी ठंडी में और बच्चों को देने के लिए बहुत अच्छी रेसिपी है. तो सिर्फ कल 4 बजे जॉइंट होना. कोणी कमेंट करत नाही, लाईक करत नाही, प्लीज लाईक कमेंट करा. तर आता हे याला आपण झालेलं आहे. आता पहिला रवा लावून घेऊया. गॅसवर मी आधीच तवा ठेवलेला आहे गरम करायला. हे बघा, या पद्धतीमध्ये काही काही अर्धे कट झालेले. हे बघा, असे लावून घ्यायचे. आवाज येतोय ना? मी नक्की पाहेन. हां हां, नक्की नक्की मॅम, आवडेल तुम्हाला. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण माझ्या ज्या रेसिपी आहेत फिश वगैरे माशांच्या, त्या रेसिपी खूप चांगल्या चांगल्या आहेत. तर नक्की बघा, आवडतील तुम्हाला. तर आता तुम्हाला मी फ्राय करून सुद्धा दाखवते. मसाला लावून घेतलेला आहे मी, म्हणजे रवा लावून घेतला आहे. आता तुम्हाला फ्राय करून दाखवते. तर आधीच या तव्यावर मी आधी गरम केला. तुम्ही म्हणे तवा खराब आहे, तर तसं नाही. आधीच मसाला फ्राय करून झाला. आता मी तुम्हाला रवा फ्राय दाखवते. गॅस जरा बंद केला गॅस, कारण तवा गरम झाला भरपूर, नाही तर करपू शकतो. आता मी एक एक करून बघा, ह्या पद्धतीमध्ये थोडं तेल बाजूने सोडायचं आहे.
खूप अशा मालवणी रेसिपी आहेत ज्या कुणाला मस्त मस्त गावचा रेसिपी दाखवत आहे. हां, हां. नक्की, नक्की. पण तुम्ही मला सांगा तरी काय बघायचं आहे? उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला उकडे तांदळाचे लाडू आवडतील का? का अजून दुसऱ्या कुठल्या रेसिपी दाखवू तर सांगा मला. प्लीज कमेंट करा. फिश कढी वगैरे सगळ्या. पण फिश कढी जर मी बनवायला गेली तर मग मी दुपारी दाखवेन, कारण जेवणाच्या टायमाला दाखवायला बरं वाटतं. कारण आत्ता ह्या टायमिंग म्हणजे तरी पण मी ट्राय करेन तुमच्यासाठी फिशची रेसिपी पण. मस्त मस्त. कमेंट करा प्लीज, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता मी सॉरी मगाशी मी गॅस बंद केला होता आणि बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी गॅस चालूच नाही केला आहे. कारण तवा खूप गरम झाला होता. आता जर गॅस फास्ट ठेवते मी. ते दिसते ना रेसिपी तुम्हाला? चौदा जण आहे लाईव्हमध्ये. लाईक करा प्लीज चॅनलला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला मालवणी कोकणातल्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जाईल. तर आता एका साईडनी ह्या रवा झालेलं आहे. हे बघा, पलटी करून घेते मी. हे बघा, मस्त अशा पीस सारखे झालेले आहेत. हे बघा, मगाशी मी मसाला फ्रायसुद्धा दाखवले, वांगा मसाला फ्राय. प्लीज लाईक करा चॅनलला. नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन नवीन अशा रेसिपी भेटत जातील तुम्हाला. आणि माशांच्या रेसिपी म्हणजे खूप छान छान आहेत. तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन एकदा सबस्क्राईब करून त्या रेसिपी एकदा नक्की बघा आणि एकदा ट्राय करा. हे बघा, हे रवा फ्राय आता तयार आहे. तर काढून घेते मी एका डिशमध्ये. हे बघा, मस्त असे माशांसारखे कुरकुरीत झालेले. तर आता मी हे काढून घेते. तर हे बघा, परत तुम्हाला दाखवते. याचा मी रवा लावून घेतलेला आहे. आधी त्याला मसाला मीठ वगैरे सगळं लावून आगळ वगैरे लावून मी ठेवलं होतं. थोडं तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे चांगला असा रवा चिटकून राहतो. यामध्ये पण रवा तांदळाचं पीठ लावलेलं आहे मी.
आता कोकणात पाऊस खूप आहे. मुंबईला पाऊस वगैरे आहे का? तर आता हे झालेले रवा लावून घेतलाय. तर आता मी हे सुद्धा फ्राय करून घेते. तर लोखंडी तव्यावर ना कधी पण असे बटाटे फ्राय वगैरे असे केले ना खूप छान आणि होतात. तर आता मी थोडं तेल घालून घेते आधी आणि ह्यामध्ये आपल्याला कापा भाजून घ्यायची. हे बघा, राहतील तेवढी आपली भाजून घ्यायची. म्हटलं तर थोडं साईडने तेल सोडायचं आपल्याला. 15 जण आहे. लाईक करा प्लीज चॅनलला. नवीन आला असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. आता हे फ्राय होईपर्यंत आपण बोलूया. तर प्लीज काही तुमचे प्रश्न असेल तर नक्की करा. मस्त असे माशांसारखे कुरकुरीत रवा फ्राय तयार आहे. आता मगाचपासून जे लाईव्हमध्ये होते त्यांना माहिती असणार मी काय बनवते. आणि जर नवीन आला असेल तर त्याच्यासाठी मी सांगते की मी आता वांगा रवा फ्राय करते. मगाशी मी मसाला फ्राय करून झालेली आहे. तर ते आता सॉफ्ट झाले. तर तुम्हाला जेव्हा खायचं असेल थोडंसं तव्यावर गरम करायचं आणि मग खायचं आहे. तर आता हे बघा, एका साईडने झाले भाजून. आता मी पलटी करून घेते. हे बघा, आहेत की नाही माशांसारखे कुरकुरीत. या पद्धतीमध्ये आहेत केलेले बघा, मस्त असे. खूप छान लागतात, मस्त. तर आजच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला एवढंच. आता उद्याच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला उकडे दादाचे लाडू दाखवणार आहे. त्याला जरा वेळ लागेल पण मस्त असे मी व्यवस्थित पद्धतशीर तुम्हाला करून दाखवेल आणि स्टेप टू स्टेप दाखवेल. म्हणजे थोडासुद्धा स्किप वगैरे होणार नाही व्हिडिओ, कारण लाईव्हमध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवेल मी. तर आता हे सुद्धा आता एका साईडने हे बघा, हे बघा अजून थोडे भाजायला पाहिजे. तरी मी त्यामध्ये थोडं तेल घालते आणि पलटी करून घेते. अजून 1 मिनिटं जर असं परतून घे. बाकी झालेले हे बघा, मेंतच झालेले, शिजले गेलेले. वांगी भाजायला जास्त वेळ लागत नाही. प्लीज कमेंट करा जरा. उद्यापासून 4 वाजता नक्की जॉईन व्हा.
हिना मैम, आप कुछ बोल ही नहीं रहे हो, कुछ बोलो। आप कहाँ से हो हिना मैम? हिना मैम शायद से दिव्यांकर, मुंबईवरून आहे. तर आता हे झालेलं आहे, काढून घेते मी आता. हे बघा, नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात, म्हणजे आपल्याला पाहिजे तर. हे बघा, काढून घेते मी आता सगळे. तर आधीचे पण मसाले फ्राय होते बघा, केलेले मी. थँक्यू. तर हे बघा, मस्त असे हे कुरकुरीत तयार आहेत वांगा फ्राय. हे बघा, कुरकुरीत वांगा फ्राय तयार आहे. मस्त असे बघा, क्रिस्पी आहेत, छान आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे. हे बघा, रवासुद्धा ह्याचा खूप छान आहे. हे आहे वांगा मसाला फ्राय. हे पण साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेले मी. तर उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला आमच्या कोकणातल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तुम्हाला मी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज मी मस्त असे वांगा मसाला फ्राय केलेले आहे, रवा फ्राय. आणि हे बघा, वांगा मसाला फ्राय पण केलेले. 2-2 रेसिपी आज केल्या होत्या. हे बघा, मस्त असे वांगा मसाला फ्राय. भाजी वगैरे जर नसेल तर नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. या बघा, उद्यासुद्धा मी 4 वाजता येऊन लाईव्हमध्ये तुम्हाला उकडे तांदळाचे लाडू दाखवणार आहे. तर नक्की उद्या लाईव्हमध्ये जॉईन व्हा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपण भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये. धन्यवाद.